आलीये मला झोप. रात्रीचे 2 वाजलेत आणि मला हा व्हिडिओ बनवायला लावलाय. Hi guys, welcome back to my channel. This is Ruchita. So this video is very special because you guys already know की रक्षाबंधन is around the corner आणि आपल्या मुलींना फेस्टिव्ह सीझन आल्यानंतर डेफिनेटली आपल्यासाठी शॉपिंग ही मॅन्डेटरी होऊन जाते आणि म्हणूनच टू अवॉइड युअर लास्ट मिनिट शॉपिंग मी एक छोटासा फेस्टिव्ह वेअरचा मिनी हॉल घेऊन आलेली आहे. अँड विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम लेट्स जस्ट डाइव इनटू द व्हिडिओ. ओके, सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट कुर्ती जे मी ऑलरेडी घालून बसलेली आहे. दॅट इज दिस वन. इट्स अ व्हेरी प्रिटी शरारा सेट. खूप कम्फर्टेबल आहे, खूप मस्त ब्रीदेबल आहे, कॉटन आहे, त्याच्यामुळे तो भरपूर सुंदर दिसतो. प्लस इट हॅज अ व्हेरी नाईस गोटापट्टी, सो ते अजूनच जास्त एनहान्स करते त्या लुकला. मी डेफिनेटली व्हिडिओ पॉपअप करेल ज्याच्यामध्ये मी प्रॉपर डिटेलिंग देईल. इट इज अ स्लीवलेस कुर्ती आणि शरारा सेट आहे जे आजकाल सध्या भरपूर ट्रेंडमध्ये आहे. एव्हरी गर्ल लाइक्स टू वेअर दॅट काइंड ऑफ शरारा सेट. मी हा शरारा सेट मिंत्रावरून घेतलाय. इट्स व्हेरी अफोर्डेबल, प्लस इट इज व्हेरी प्रिटी, सो यू गाईज कॅन डेफिनेटली चेक इट आउट. वेअर आहे तो हा आहे. हा खूप मस्त आहे, खूप प्रिटी कलर आहे ऍक्च्युली ह्याचा सुद्धा. आणि दिस इज ऑल्सो अ शरारा सेट. मी आय थिंक 2 शरारा सेट्स घेतलेत जे आय थिंक आता सध्या भरपूर ट्रेंडमध्ये आहेत म्हणून. सो दिस इज हाऊ इट लुक्स. हा ना असा रॅप स्टाईल मध्ये आहे. यू नीड टू टाय अप असं आतमध्ये आणि बाहेर. मी दाखवेनच डेफिनेटली व्हिडिओमध्ये. सो हा आतमधल्या साईडला इथे छोटीशी दोरी आहे, सो यू कॅन रॅप इट लाईक दॅट. आणि ह्याची जी प्रिंट आहे ती भरपूर सुंदर आहे. बेसिकली मी ह्याला नवरात्रीमध्ये पण घालू शकते अशा टाईप मध्ये आहे. अँड ऑल्सो ह्याला सुद्धा एक छान अशी नॉट गोटापट्टी बट ह्याला अशी साईडला लेस आहे. सो दिस ऑल्सो लुक्स व्हेरी नाईस, व्हेरी प्रिटी. इफ यू वॉन्ट टू स्टाईल इन अ डिफरंट वे तर तुम्ही ह्याला ॲज अ जॅकेट म्हणून पण पेअर करू शकता. एज आय सेड की नवरात्रीमध्ये जर स्टाईल करायचं असेल तर दिस इज अ व्हेरी नाईस अँड बेटर ऑप्शन. अँड ह्याच्या खालचा जो शरारा सेट आहे तो असा आहे. इफ यू कॅन सी, त्याला असं छान खाली फ्लेअर आहे आणि इट्स अ व्हेरी प्रिटी सॉर्ट ऑफ अ प्रिंट आहे. पॅन्ट वरती देर इज अ छोटं असे डिझाईन्स आहेत इफ यू कॅन सी प्रॉपरली. अँड या खालच्या बाजूला ऍक्च्युली त्यांनी छोटंसं गोटापट्टी वर्क दिलं. हो या, इट्स अ व्हेरी प्रिटी सेट अगेन. आणि हा घातल्यानंतर पण खूप छान दिसतो, खूप मस्त दिसतो. आणि हा सुद्धा जो सेट आहे मी हा मिंत्रावरूनच घेतलेला आहे. अगेन इट्स इन अ व्हेरी अफोर्डेबल रेंज. तो मी ह्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेफिनेटली देईल. अँड येस, मी जो हा वाला जो कुर्ता घेतला दॅट इज ऑल्सो इन अ साईज एम आणि हा सुद्धा एम मध्येच घेतलेला आहे मी. सो यू गाईज कॅन डेफिनेटली चेक इट आउट. नेक्स्ट कुर्ता सेट आहे तो हा आहे. इट्स अ व्हेरी नाईस कलर. पिंक, असं हॉट पिंक कलर आहे. सो दिस इज हाऊ दिस लुक्स. अगेन इट्स अ व्हेरी प्रिटी कलर. आणि म्हणजे आय डोंट नो मी ह्या व्हिडिओमध्ये किती प्रिटी बोलणार आहे, बट एव्हरी कुर्ता सेट दॅट आय हॅव ऍक्च्युली बॉट इट इज काइंड ऑफ, म्हणजे आय थिंक माझ्यासाठी ते खूप असं प्रिटीएस्ट कलर्स आहेत. अगेन ह्याचे डिटेलिंग. सो सी, मला असं फील होतं की रक्षाबंधन म्हटल्यानंतर असे कम्फर्टेबल कुर्तीज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आय थिंक मी त्या वेने हे कुर्ते घेतलेले आहेत. हा कुर्ता पूर्ण प्लेन आहे. स्टार आहे, दॅट इज द हँडवर्क. खूप सुंदर आहे ऍक्च्युली. अँड ऑल्सो द डिटेलिंग ओव्हर हिअर. अँड हा ऍक्च्युली सिल्कमध्ये आहे बट घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. ॲज यू कॅन सी इन द व्हिडिओ खूप छान दिसून येतं. सो ह्याची जी पॅन्ट आहे ती अशी स्ट्रेट फिट पॅन्ट आहे. इफ यू कॅन सी, पूर्ण प्लेन आहे, नो डिझाईन ॲट ऑल. बट आय थिंक कुर्ता ओव्हरऑलच इतका सुंदर लुक देतोय की त्याच्यासाठी पॅन्ट्सवरती डिझाईनची गरज नाहीये. सो इट्स अ व्हेरी डिसेंट सॉर्ट ऑफ अ ड्रेस बट व्हेरी फेस्टिव्ह अप्रोप्रिएट सेट. बिकॉज यू नो वॉट, ह्याचा कलरच इतका सुंदर आहे की आय थिंक अजून काही गरज नाही. अँड ऑल्सो जर तुम्ही त्याला प्रॉपर एक्सरसाइज केलं तर आय थिंक त्याचा लुक ऑटोमॅटिकलीच खूप सुंदर दिसून येतो. आय एम ऑफ दॅट थिंकिंग की एखादा ड्रेस जर आपण एखादा फेस्टिव्ह वेअर घालतो तर इट शुड बी व्हेरी कम्फर्टेबल. बिकॉज आपण कधीतरीच घालतो आणि त्याच्यामध्ये पण जर तो कम्फर्टेबल नसेल तर आय थिंक देर इज नो पॉईंट ऑफ इन्व्हेस्टिंग सो मच इन दिस काइंड ऑफ. बिकॉज एनी विच वे आपण जे हे सगळे फेस्टिव्ह वेअर जेव्हा आपण एखादा ड्रेस घेतो इट इज ओव्हरऑलच ते ऑलरेडी एक्सपेन्सिव्ह क्रायटेरियामध्ये असतात. आय थिंक यू शुड इन्व्हेस्ट इन अ व्हेरी गुड काइंड ऑफ अ थिंग. ऍक्च्युली मी हा सुद्धा ड्रेस मिंत्रावरूनच घेतलेला आहे. सो आतापर्यंतचे मी फर्स्ट 3 ड्रेसेस जे दाखवले, इनफॅक्ट दिस ड्रेस किंवा जो ब्लू वाला किंवा दिस ड्रेस, हे सगळेही ड्रेसेस मी मिंत्रावरून घेतलेले आहेत. बट अगेन खूप छान आहे, खूप सुंदर आहे. सो यू गाईज शुड डेफिनेटली चेक इट आउट. नेक्स्ट जो कुर्ता सेट आहे दॅट इज दिस कलर. Again, a very pretty color, and this is not a sharara set or a pant, but this is into a very OG style. I'll show you guys. ही कुर्ती अशी आहे ना की आपण हे ऑफिस वेअर पण करू शकतो. म्हणजे इतकी सटल कुर्ती आहे.
गर्ल्स लाईक मी आय थिंक दे कॅन डेफिनेटली रिलेट टू मी, की ज्यांना असं थोडं सिम्पल असं आवडतात कुर्ती घालायला, किंवा कुर्ता सेट सुद्धा ज्याला असं खूप सिम्पल सिम्पल आवडतं, बट इट शुड ऑल्सो लुक लाईक अन एलिगंट वन. सो दे कॅन डेफिनेटली रिलेट टू मी, की मी ह्या कुर्त्याला एवढं छान का म्हणते. फेस्टिव्ह वेअर आहे. इट्स अ लॉंग स्लीव्स आहेत ह्याला. अगेन थोडंसं ह्याला डिटेलिंग आहे फ्रंटमध्ये. बाकी ओव्हरऑल हा पूर्ण ड्रेस एकदम सिम्पल आहे, बट द कलर अँड द डिटेलिंग दॅट हॅज बिन गिवन हा खूप छान दिसून येतोय. अँड ह्याच्या खाली जी पॅन्ट आहे, इट्स अ व्हेरी डिसेंट पॅन्ट, जसे आपले नॉर्मल एव्हरी कुर्ताच्या खाली आजकाल पॅन्ट असतात, सो इट्स लाईक दॅट. सो इट हॅज अ दुपट्टा. ह्याच्या आधी मी जेवढे पण तुम्हाला कुर्ता सेट दाखवले ना, त्याला दुपट्टा नव्हते. ती जी स्टाईल होती ना, ती अशी थोडी कोऑर्ड स्टाईलमध्ये होती. आता जे मी दाखवला ना जो ड्रेस, ह्याला प्रॉपर ड्रेस बोलू शकतो, बिकॉज ह्याच्यावरती दुपट्टा पण आहे. बट अगेन हा दुपट्टा पण इतका मस्त वाटतो. आय मीन घेतल्यानंतर जेव्हा आपण असं प्रॉपर स्टाईल करू ना कुठल्याही ड्रेसला, इनफॅक्ट तुम्ही कुठल्याही ड्रेसला ज्या पद्धतीने स्टाईल कराल ना, त्या ड्रेसची ऑटोमॅटिकली द वे इट लुक्स ते ऑटोमॅटिकली चेंज होऊन जातं. वोंट बिलीव्ह, बट मी हा जो ड्रेस घेतलाय तो लेजिट अंडर 1000 घेतलेला आहे. आणि मी हा ऍक्च्युली वरून घेतलाय. सो मी ना युजली वरून ना अशी कपड्यांची शॉपिंग भरपूर भरपूर कमी प्रमाणात करते. बट दिस टाइम आय थॉट की आय शुड गिव्ह इट अ ट्राय, म्हणून मी ऍक्च्युली वरून 2 सेट ऑफ कुर्ताज मागवलेत. बट हे दोन्ही सेम स्टाईलमध्ये. ऑल्सो अगेन आय एम इन दी एम साईज. मी सगळ्याच ड्रेसमध्ये ऍक्च्युली एम मध्येच मागवलेले आहेत. सो मी ह्या ड्रेसची सुद्धा लिंक डेफिनेटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्ही डेफिनेटली गो अँड चेक दिस आउट. त्यानंतरचा जो कुर्ता सेट आहे तो सुद्धा समवट सेम आहे, बट त्याचा कलर ब्लू आहे. इट्स अ व्हेरी 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 ओजी स्टाईल. आय मीन अगेन ह्याला असा अम्ब्रेला पॅटर्न आहे. इतका नाहीये फ्लेअर ह्याला, बट डिसेंट फ्लेअर आहे, जो आय थिंक चालून जातो. बट यू गॅस कॅन सी, जर घातल्यानंतर त्याचा फ्लेअर भरपूर प्रमाणात छान वाटतोय. अँड इट हॅज अ डिटेलिंग ओव्हर हिअर. ह्याला नेकच्या इथे डिटेलिंग आहे. जे स्लीव्ज आहेत ते 3/4 स्लीव्स आहेत, अँड डिटेलिंग ओव्हर हिअर एज वेल. आय रिली लव्ड द पॅटर्न, द कलर, एव्हरीथिंग. अँड ह्याच्या खाली सुद्धा अगेन व्हेरी बेसिक पॅन्ट्स आहेत. जो पर्पल वाला ड्रेस दाखवला होता त्याच्या ओढणीवरती ती थोडीशी डिझाईन होती, थोडं लेस होतं. ह्याला ना इट्स अ व्हेरी बेसिक प्लेन दुपट्टा, काहीच नाही आहे दुपट्ट्यावरती, फक्त साईडला बॉर्डर आहे. बट स्टील इट लुक्स गुड, बिकॉज त्याचा जो कुर्ता आहे त्याच्यावरती खूप छान डिटेलिंग असल्यामुळे जेवढी ओढणी प्लेन तेवढं सुंदर वाटत होतं. ऍक्च्युली मी हा नेव्ही ब्लू कलरचा ड्रेस ह्यासाठी मागवला, बिकॉज माझ्याकडे नेव्ही ब्लू कलरचं असं काही नाहीच आहे, म्हणजे स्पेशली वेन इट कम्स टू दी फेस्टिव्ह. सो आय थॉट आय शुड गिव्ह इट अ ट्राय. ऍक्च्युली मी किंवा माझी मम्मा दोघी मिळून घालू शकतो, बिकॉज आम्हाला दोघींनाही परफेक्टली फिट झालाय. अँड यू नो वॉट गाईज, मला कुठल्याही वेने ह्याला फिटिंग करायची गरज नाही पडली आहे कुठल्याच ड्रेसला. ऍक्च्युली मला आधी पण जो पर्पलवाला जो घातला तर त्यालाही फिटिंगची गरज नाही वाटली. फक्त त्याला हँड थोडं स्लीव्हजला थोडं करावं लागलं, बट मला फिटिंगची गरज नाही पडली. इतकं सुंदर आणि इतकं ब्युटिफुली मला ते बसलं. हो, तुम्हाला डेफिनेटली आवडेल. आणि आय थिंक यू शुड रिली ट्राय इट. म्हणजे गर्लीज, आय थिंक यू शुड नॉट मिस दिस अपॉर्च्युनिटी टू बाय दिस ड्रेस. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल ड्रेस. सो यू guys should definitely try. And with this we have came to the end of this video. मी ट्राय केलं की मी सगळ्या ड्रेसेसचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेफिनेटली देऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बिकॉज गर्ल्स, आय हॅव ट्राईड टू कोलेट जितकं अफोर्डेबल मला जमेल तितकं मी अफोर्डेबल ट्राय केले मी हा हॉल बनवू. And guys, don't forget to like, share and subscribe to my channel, because this will give me a motivation to bring these kind of videos. And thank you so much for watching me until here, because this means a lot to me. आपण असंच परत एकदा न्यू व्हिडिओ मध्ये भेटूया. So until then, bye.